नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 13 जून 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। खरं पाहता स्पर्धा परीक्षामध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे, कारण साधारणपणे प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये 10 ते 25 प्रश्न हे चालू घडामोडीवर जनरल नॉलेजच्या आधारावर असतात। त्याच अनुषंगाने हे यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांसाठी मी घेऊन आले आहेत। त्यासाठी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। प्रश्न पहिला आहे, कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बंगलोर हे शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, भारताचा सर्वोच्च रेटिंगवाला बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अर्जुन एरिगेसी हा भारताचा सर्वोच्च रेटिंगवाला बुद्धिबळपटू बनला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, अर्जुन एरिगेसी भारताचा सर्वोच्च रेटिंगवाला बुद्धिबळपटू बनला असून तो कोणत्या राज्याचा आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तेलंगणा या राज्याचा अर्जुन एरिगेसी भारताचा सर्वोच्च रेटिंगवाला बुद्धिबळपटू बनला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, अर्जुन एरिगेसी भारताचा कितवा ग्रँड मास्टर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 54वा ग्रँड मास्टर अर्जुन एरिगेसी आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, बहुराष्ट्रीय सैन्य सराव खान क्वेस्टचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मंगोलिया या देशामध्ये बहुराष्ट्रीय सैन्य सराव खान क्वेस्टचे आयोजन करण्यात येणार आहे। व्हिडिओला लाईक करत चला, तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 मध्ये पदतालिकेत किती स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पहिले स्थान हे भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 मध्ये पदतालिकेमध्ये पटकावले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, मंगोलिया देशात कोणत्या कालावधीत बहुराष्ट्रीय सैन्य सराव खान क्वेस्टचे आयोजन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 14 ते 28 जून दरम्यान मंगोलिया देशात बहुराष्ट्रीय सैन्य सरावचे आयोजन करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 मध्ये किती पदके जिंकले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 16 पदके भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 मध्ये जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, विद्युत वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ या राज्याने विद्युत वनीकरण कार्यक्रम सुरू केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी UNFPAच्या जनसांख्यिकी अहवालानुसार भारताचा टोटल फर्टिलिटी रेट किती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1.9% भारताचा फर्टिलिटी रेट आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, UNFPAच्या जनसांख्यिकी अहवालानुसार भारताचा 15 ते 64 वर्ष वयोगटातील संख्या किती टक्के आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 68%
जनसांख्यिकी अहवालानुसार भारताचा 15 ते 64 वयोगटातील संख्या आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 12. UNFPAच्या जनसांख्यिकी अहवालानुसार जगाची एकूण लोकसंख्या किती बिलियन आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 8.2 बिलियन लोकसंख्या ही एकूण UNFPAच्या जनसांख्यिकी अहवालानुसार आहे. व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळल्यास कमेंट नक्की करा. पुढचा प्रश्न आहे नंबर 13. पोसोन पोया उत्सव कोणत्या देशात साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी श्रीलंका या देशामध्ये पोसोन पोया उत्सव साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. CM जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आसाम या राज्यामध्ये CM जीवन अनुप्रेरणा योजना सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. जागतिक बाल कामगार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 12 जून दरम्यान जागतिक बाल कामगार विरोधी दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. बंगळूर शहर भारताची कोणत्या प्राण्यांची राजधानी बनले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बिबट्याची. बंगळूर हे शहर भारताची राजधानी बनले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. इंग्लंडमध्ये स्ट्रॉबेरी मून दिसला ही घटना दर किती वर्षांनी एकदा येते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 18.6 वर्षांनी इंग्लंडमध्ये स्ट्रॉबेरी मून घटना दर 18.6 वर्षांनी एकदा येत असते. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. इंग्लंडमध्ये स्ट्रॉबेरी मून दिसला ही घटना दर 18.6 वर्षांनी घडते. आता कधी दिसेल? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2043मध्ये ही घटना नंतर दिसेल. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. कोणता देश 2026 फिफा विश्वचषकसाठी पात्र ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्राझील हा देश 2026 फिफा विश्वचषकसाठी पात्र ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. INS गुलदार या निवृत्त युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय कोठे निर्माण करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सिंधुदुर्ग येथे INS गुलदार या निवृत्त युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय निर्माण करण्यात येणार आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 21. राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशन लागू करणारी मोंडीचेरी किती विधानसभा बनली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 29वी राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशन लागू करणारी मोंडीचेरी विधानसभा बनली आहेत. मित्रांनो, हे होते 13 जून 2025च्या चालू घडामोडी. असेच जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.